या जय गुरुदेव. सो आपण पुन्हा एकदा आज तो एक सेशन बघणार आहोत जो तुम्ही रिक्वेस्ट केला होतात. मी त्याच्यामध्ये तुम्ही त्या दिवशी काय काय प्रश्न विचारले त्याच्यासाठी बऱ्याच काही गोष्टी ऍड केल्यात की ज्यामुळे तुम्हाला ते सोपं होईलच असा माझा विचार आहे. तुम्हाला स्क्रीन दिसायला लागल्यावर सांगा. दिसते मग. मग तुमचा आवाज म्यूट झालाय. कोणीतरी सगळ्यांना म्यूट केल्यामुळे झालं. ठीक आहे, आता मीच केलं आवाज होतं. येतोय? या ठीक आहे, आता आवाज येतोय राईट. या सो आपण वातपित्त कफ किंवा आयुर्वेदाप्रमाणे आपल्या शरीराची हेल्थ आणि 5 एलिमेंट्स, कारण आपण जेव्हा योग साधना काही करतो तेव्हा शरीर हे या पंचमहाभूतांनी बनलेलं आहे आपल्याला माहिती आहे. पण मग याचं आणि वातपित्त कफाचं काय रिलेशन आहे, आणि जर आपल्याला ते बॅलन्स करायचे असतील तर वातपित्त कफ हे काही फक्त फूड यांनीच बॅलन्स करता येतं असं नाही, तर या 5 एलिमेंट्सना बॅलन्स करू शकलो आपण तर आपण त्या 3 दोषांनाही बॅलन्स करू शकतो आणि आपली हेल्थ आपण सहजपणे ऍडजस्ट करू शकतो. तर पहिलं वात दोष. आता वात जेव्हा म्हणतो तेव्हा सहज आहे की त्याच्यामध्ये काय आहे, तर त्याच्यामध्ये एअर आणि आकाश या 2 गोष्टी आहेत. त्याच्यात तुम्हाला खूप सारं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण एअर हे सहज आहे, कारण वात जिथे आहे तिथे हवा आहे आणि आकाश तत्व आहे. 2 तत्व मिळून एक दोष तयार होतो. पहिलं वात होण्यासाठी एअर आणि इथर किंवा आकाश तत्व. दुसरं आहे पित्त. आता पित्त आणि कफ या दोघांमध्ये कॉमन आहे वॉटर एलिमेंट किंवा जल. जल याच्याबरोबर जेव्हा अग्नी येते तेव्हा होतं पित्त. जल आणि अग्नी मिक्स होतात ते होतं पित्त, आणि जल आणि पृथ्वी एकत्र येतात तेव्हा बनतो कफ. आणि हे तुमच्या लक्षात येईल की जेव्हा पित्त आहे तेव्हा त्याच्याकडे एक काइंड ऑफ तुम्हाला शरीराच्या पोटामध्ये तुम्हाला जळजळ जाणवते, किंवा तुम्हाला पित्त जेव्हा तुमचं वोमिट होतं तेव्हा सुद्धा घशामध्ये सुद्धा तुम्हाला जळजळ जाणवते. तर तो अग्नी तत्व त्याचं जे आहे ते पित्त तुम्हाला दाखवतं, आणि ज्याचं पित्त पोटात जास्त होईल त्याचा डोक्याचा टॉप ऑफ हेड गरम राहतो. जेव्हा जेव्हा तुमचं टॉप ऑफ हेड गरम वाटेल तिथे म्हणजे पोटातलं पित्त हळूहळू वाढायला लागलंय. सो अशा वेळी बेस्ट सोल्युशन काय आहे, तर डोक्याला शांतपणे तेल लावणे टॉप ऑफ हेड जिथे आपला टाळू आहे तिथे. आणि जर ते खूपच वाढतंय असं वाटलं तर फिजिकल याच्यामध्ये एरंडाचं तेल सुद्धा तुम्ही लावू शकता, अदरवाईज कोकोनट ऑइल इज ओके. सो अग्नी पित्त मधला मेन प्रॉब्लेम काय आहे, तर पाण्याबरोबर येणारा अग्नी, आणि कफामध्ये काय आहे तर पाण्याबरोबर येणारा पृथ्वी एलिमेंट. आणि त्यामुळे कफ हा जड असतो. म्हणजे ज्याला ज्याला कफ होईल तो कुठे कुठे चिकटतो. आयदर तुमच्या सायनस भरतात, म्हणजे इथे 2 तुम्हाला दुखतं या 2 ह्याच्यावरती, किंवा इथे सायनस भरतो तुमचा, किंवा छातीमध्ये भरतो. आणि कफ हा का चिकटतो, का घट्ट असतो, तर ते वॉटर बरोबर त्याचं एलिमेंट काय आहे, पृथ्वी, अर्थ एलिमेंट आहे. त्यामुळे पित्त आणि कफ याच्यामध्ये दोघांमध्ये वॉटर आहे, पण त्या वॉटरला पित्त बनतं तेव्हा त्यात अग्नी एलिमेंट आहे, आणि कफ बनतं केव्हा ज्याच्यामध्ये पृथ्वी एलिमेंट आहे. आता या तुम्हाला वात पित्त कफ समजणं खूप सोपं होईल, कारण तुमच्याकडे वातमध्ये काय आहे, पाणी नाहीये, पित्त आणि कफ मध्ये पाणी आहे, आणि पाण्याला डिस्टिंग्विश करण्यासाठी कोण आहे, तर अग्नी तत्व आणि पृथ्वी तत्व याच्यानी पित्त आणि कफ डिस्टिंग्विश होतो.
वात सहज आहे तुमच्यासाठी, कारण वात मध्ये एअर आहे आणि तो एअर मूव्ह होतो वर किंवा खाली. म्हणजे तुमच्या कुठे कुठे असं दुखतं ना, वात वाढला की कुठे कुठे दुखतं. दुखतं म्हणजे काय, तर जिथे जिथं स्पेस आहे शरीरामध्ये तिथे जाऊन तो वात अडकतो आणि त्याला आपण म्हणतो संधिवात. तर जॉईंट मध्ये सुद्धा तो वात अडकतो. याचा अर्थ काय, शरीरामध्ये जिथे जिथे मोकळी जागा आहे ते स्पेस एलिमेंट हवानी भरलं की तो होतो वात. ठीक आहे. त्यामुळे वात काय करतो, तर जिथे जिथे जागा आहे तिथे जाऊन तो अडकतो आणि त्रास देतो आपल्याला, तो दुःख दुःख देतो. ओके. सो आता तुम्हाला वात पित्त कफ आणि 5 एलिमेंट्स यांचा बरोबर हे समजलंय. मग आता या वात पित्त आणि कफ हे तीनही आपल्या शरीरामध्ये आहेत. आपण बनलेच आहोत 5 एलिमेंट्सचे, त्याच्याशिवाय आपल्याकडे दुसरं काहीच नाहीये. मग या तिघांचा एकमेकांशी समन्वय असेल तर हेल्दी आहोत आपण. वात पित्त कफ जेव्हा बॅलन्स आहे तेव्हा सगळं व्यवस्थित चालू आहे. पण यातला एकही वर खाली झाला म्हणजे पित्त वाढलं किंवा कफ वाढला किंवा वात वाढला आणि त्यांचा इम्बॅलन्स झाला की त्याला आपण म्हणतो आयुर्वेदाप्रमाणे रोग स्थिती आलेली आहे. म्हणजे 3 दोष आहेत, ते बॅलन्स असतील तर हेल्दी आहोत आपण, त्यांच्यामध्ये इम्बॅलन्स होईल तिथे तिथे रोगाची सुरुवात आहे. आणि हे इतकं सटल आहे की रोग सुरू झालाय हे जर आपल्याला आधीच कळलं तर आपण तो खूप बळावायच्या आधी त्याला हँडल करू शकतो. मग आता कसं समजायचं की मला हा त्रिदोष माझे इम्बॅलन्स व्हायला लागले, तर त्याचं एक आहे की वातची काय हे येते. वात असेल तेव्हा तुम्हाला काय दिसेल, तर मनामध्ये हे 3 वेगवेगळ्या गोष्टी दिल्या आहेत मी. मेंटली आपल्याला अननेसेसरी टेन्शन स्ट्रेस कोणाची तरी काहीतरी वाटून जेव्हा चिंता वाढायला लागते तेव्हा याचा अर्थ शरीरातला वात वाढायला लागलाय. विनाकारण चिंता, कारणाने येणारी चिंता म्हणजे तुम्हाला तो मेंटली हँडल करायचंय. पण विनाकारण येणारी चिंता जेव्हा जाणवते याचा अर्थ शरीरामधला वात प्रबळ व्हायला लागलाय. आणि तो जेव्हा जास्त प्रबळ होतो तेव्हा तुमची त्वचा कोरडी व्हायला लागते किंवा तोंडाला तुम्हाला जास्त पाणी प्यावंसं वाटायला लागतं. आणि कॉन्स्टिपेशन. सो पाण्याची कमतरता आणि कॉन्स्टिपेशन हे नॅचरली एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरीच आहेत. म्हणजे त्वचेवरती तुम्हाला दिसतं की कोरडेपणा आलाय, तुमच्या स्किनचा ऑइलीनेस गेलाय, पण आपण काय करतो त्याच्यासाठी आपण कोल्ड क्रीम लावतो किंवा ऑइल लावतो आणि आपण त्याला हँडल करायचा प्रयत्न करतो. पण तो काय केलोय आपण, सरफेस लेवल ट्रीटमेंट करतोय. प्रॉब्लेम काय आहे तर वात वाढलेला आहे. तुम्ही जर स्किनला कोल्ड क्रीम लावलं तर वात कमी होणार आहे का, नाही. तर त्याच्यासाठी स्किनला कोल्ड क्रीम लावा, तो टेम्पररी सोल्युशन असू शकतं कारण इचिंग येत आहे म्हणून. पण मेन प्रॉब्लेम काय आहे तर वात वाढलेला आहे. बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशनचाही मेन काय आहे तर तुमच्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये मोठ्या आतड्यातनं फायबर फूड जर कमी असेल तुमच्याकडे, अन्नामध्ये तुमच्या फायबर कमी आहे म्हणजे प्रीबायोटिक कमी झालं की त्याला पुश मिळत नाही, कारण एवढं शंखासारखं त्याला पूर्ण त्या आतड्यामधनं बाहेर जायचंय अन्नाला, त्याला तेवढा वावच मिळत नाही, ढकलायला कोणी नाहीये त्याच्याकडे, कारण अन्न हे ढकलण्यासाठी फायबर पाहिजे. मग जिथे जिथे फायबर फूड कमी होईल तिथे तिथे तुम्हाला बद्धकोष्ठता कॉन्स्टिपेशन वाटतं. मग वात जर ट्रीट करायचा असेल तर बेस्ट थिंग काय आहे तर फायबर फूड वाढवणं. आणि जिथे जिथे तुम्ही सलाड्स खाल किंवा तुमची आता पोळी भात भाजी याच्यामध्ये पण आहे फायबर आहे आणि तो डायजेस्टेबल फायबर आहे. पण आपण काय करतो तो कार्बोहायड्रेट खूप घेतो आणि भाजी कमी करतो. म्हणून जर तुम्ही ते 4 बाउल व्यवस्थित तुमचं जेवण प्लॅन केलं तर तुम्हाला कॉन्स्टिपेशन मधनं बाहेर येता येईल. पण कॉन्स्टिपेशन हे शरीर जेव्हा दाखवतं याचा अर्थ शरीराने खूप सहन केलंय आणि आता तो म्हणतोय की पूर्ण माझी स्थिती मुश्किल झाली आहे. त्यामुळे कॉन्स्टिपेशन जायला 1-2 दिवस फक्त सलाड खाऊन चालणार नाही. 4-5 महिने सलाड खाल्लं तर आतलं सगळं क्लीन होऊन मग कॉन्स्टिपेशन मधनं बाहेर येऊ आपण. आता दुसरं पित्त. पित्त आपण बघितलं काय आहे तर वॉटर आणि अग्नी, जल आणि अग्नीचं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे त्याच्यामुळे येणारे सिमटम्स काय आहेत, नॅचरली जळजळ किंवा ऍसिडिटी. मनाची काय आहे तर वातामध्ये येते चिंता आणि पित्त वाढलं की येतो क्रोध किंवा राग.
उगीच शॉर्ट टेम्पर्डनेस ज्याला म्हणतो ना, की हा असं कसं बोलू शकतो, त्यांनी स्कूटर का तिथं पार्क केली आहे, आमच्या घरासमोर का कचरा टाकला, म्हणजे याच्यानी तुम्हाला चूक बरोबर आहे, पण राग येण्याची काहीच गरज नाही. त्याच्यानी काय होणार आहे, तुमचं माइंड डिस्टर्ब होतं. सो अनावश्यक येणारा राग याचा अर्थ पित्त वाढायला लागलंय. अनावश्यक होणारी चिंता याचा अर्थ वात वाढायला लागलाय. आणि मग होतं काय, बेसिकली शरीर ऍसिडिक होतं. ज्यांच्या पोटामध्ये पित्त आहे त्यांना शरीर ऍसिडिक होतं. मग पित्त कारक काही गोष्टी असतात. पित्त कारक म्हणजे पित्त वाढवणाऱ्या, जशी काही तूर डाळ आहे. तूर डाळ ही पित्तकारक आहे. मग ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांनी आमटी तूर डाळीची न करता मुगाची किंवा मसुराची खावी, कारण त्या तेवढ्या पित्तकारक नाहीयेत. त्या पित्तकारक आहेत, पण सगळ्यात जास्त पित्तकारक तुमची उडदाची डाळ आहे. पण ती जर भिजवलीच तर ती चांगली आहे. पण तूर डाळ ही सगळ्यात डेंजरस आहे, ती डायजेस्ट होत नाही. आणि दुसरी चणा डाळ पण, म्हणजे ज्याचं तुम्ही पिठलं किंवा ढोकळा बनवतात ते बेसन, हे बेसन पण पित्तकारक आहे. आणि दाणे, दाणे पण पित्तकारक आहेत. पण दाणे जर तुम्ही भिजवलेत आणि त्याचं नाक काढलं किंवा भाजलेत आणि नाक काढलं तर तुम्हाला पित्त कमी करेल. पण ज्यांचं पित्त वाढायला लागलंय त्यांनी डायरेक्ट दाणे, किंवा उपासाला पण आपण इतक्या सगळ्या प्रकारामध्ये दाणे घालतो, कारण त्याच्याने टेस्ट येते. त्या कुठल्याही साबुदाण्याला स्वतःची टेस्ट नाहीये, भगरला स्वतःची टेस्ट नाहीये. मग त्याला टेस्टी करण्यासाठी उपाय काय, तर दाणे. आणि म्हणून उपासानंतर ज्यांचं पित्त वाढलेलं आहे त्यांना डेफिनेटली उपासाचा त्रास होतो. आणि उपासाचा त्रास होत नाहीये, कशाचा त्रास होतो, त्या दाण्याचा. तर ज्यांचं पित्त वाढलेलं आहे त्यांनी कुठलाही उपास करताना दाणे अवॉइड केले. आणि अशा गोष्टी ज्याच्याने तुमचं पित्त वाढतं तर तुम्हाला उपास करणं खूप सोपं होऊ शकतं. मग अशा वेळी बेसिकली खूप फ्रुट्स खाल्ले पाहिजे. आणि पित्ताला मारक काय आहे, तर दूध आहे, जे अल्कलाईन आहे, दूध. पण मी गाईचं दूधच म्हणत नाहीये. वेगवेगळ्या प्रकारे जर तुम्ही दूध केलं, मी आज तुम्हाला ती एक रेसिपी देणार आहे, रागीचं दूध कसं, नाचणीचं दूध कसं बनवायचं. मग दूध हे अल्कलाईन आहे, पित्त हे ऍसिडिक आहे. त्याच्यावर कॉन्ट्रास्ट तुम्ही अल्कलाईन घेतलं तर ते सोकून घेतं, सोक करून टाकेल पित्ताला. आणि म्हणून मी त्या दिवशी वंदनाला सांगितलं की पित्त झालं तर तुमच्यासाठी सोपा, सहज, गावठी उपाय काय, तर फुटाणे खायचे. पण कसे खायचे, टेबलचे वर स्प्रेड करायचे फुटाणे, असं पाकिट ओतायचं आणि एक घ्यायचा आणि खायचा, पूर्ण तो चावून खायचा. आणि मग दुसरा घ्यायचा आणि खायचा. असे मुठीनी फुटाणे नाही खायचे. खूप लोक असे टपा 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 टपा, कधी पाकिट संपतं कळत नाही, असं नाही व्हायला पाहिजे. तुम्ही जर टेबलावर न बसता खाली स्प्रेड केलेत आणि खुर्चीत बसा, वाका एक उचला आणि खा. म्हणजे तुम्ही काय सांगते, बेसिकली वेळ द्या. त्याच्यानंतर सेम वे तुम्ही मुरमुरा पण खाऊ शकता, चुरमुरा किंवा मुरमुरा ज्याला म्हणतात. पण तो पण एक 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 वाटीभर खायचे, लक्षात ठेवायचं, कंटाळ येईपर्यंत खायचं. कारण त्या दोघांकडे काय आहे, तर त्या वाताला ते ऍब्सॉर्ब करू शकतात. जसं कुठेतरी पाणी पडलं तर तुम्ही स्पॉन्ज ठेवता, स्पॉन्ज काय करतं, ते पाण्याला शोषून घेतं. एक्झॅक्टली सेम ते पित्त शोषून घेण्यासाठी तुम्हाला हे उपयोगी पडतं. सो आता वात पित्त कफाचं बघा बॅलन्स कसं आहे, तर एअर आणि इथर किंवा आकाशनी होतं वात. वॉटरच्या लेफ्ट साइडला आहे फायर, त्याच्यामुळे बनतं पित्त, त्याचा रंग आहे पिवळा. वॉटर बरोबर अर्थ आलं तर ते होतं कफ, त्याचा रंग आहे निळा किंवा पांढरा. आणि तो कफ जेव्हा पिवळा व्हायला लागतो ती डेंजर साईन आहे. तुमचा कफ जोपर्यंत पांढरा आहे दॅट इज ओके, तुम्ही त्याला हँडल करू शकता. पण तो जेव्हा जास्त कलर त्याचा थिक होईल किंवा कलर बदलेल, याचा अर्थ तिथे काहीतरी इन्फेक्शन झालंय. आणि मग ते इन्फेक्शन तुम्हाला ट्रीट करावं लागतं. आणि मग डॉक्टर तुम्हाला अँटीबायोटिक वगैरे देतात. पण मग आता अँटीबायोटिक घेता तेव्हा होतं काय, अँटीबायोटिकमुळे व्हायरस मरणार आहे, ते कोण बायोम आहे आत ते मरणार आहे. आणि त्याचबरोबर तुमचे गुड बॅक्टेरिया पण मरणार आहे. त्यामुळे अँटीबायोटिकला हे माहिती नाहीये की कुठल्या त्या व्हायरसला जाऊन मारायचंय, त्याला काही ते शिकवलं नाहीये. तर ते काय करतं, एकदा पोटात गेलं की असणार नसणाऱ्या सगळ्यांना ते मारून टाकतं.
आणि म्हणून अँटीबायोटिक घेतल्यानंतर तुम्हाला काय देतात डॉक्टर? त्याच्याबरोबर एक पॅन्डीची कुठली तरी गोळी देतात. ते म्हणतात तुम्हाला ऍसिडिटी होईल, त्यामुळे या अँटीबायोटिक बरोबर हे पण घ्या. आणि ती ऍसिडिटी का होणार आहे तुम्हाला? तर ती पॅन्डीची गोळी घेतली तर तुम्हाला झालेलं पित्त ते शोषून घेतं. त्यामुळे आपल्याला अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर जर पित्त व्हायला नको असेल तर तुम्ही ती अँटीबायोटिकच घेण्याची गरज नाहीये. तुम्ही स्वतःच्या शरीराला पहिलंच जर समजलं की कफ व्हायला लागलाय आणि तिथंच त्याला हँडल केलं तर ते खूप सोपं आहे. आता याच्या बरोबर म्हणजे जेव्हा वात दोष वाढेल तेव्हा होतं काय? तर शरीरातली प्राणशक्ती कमी होते. ज्यांचा वात दोष जास्त आहे त्यांच्या शरीरातली प्राणशक्ती कमी होते. म्हणजे तुम्हाला इमोशनली, सायकोलॉजिकली, फिजिकली डल वाटायला लागतं, किंवा ज्यांचा वात वाढतो ना त्यांना सफोकेशन व्हायला लागतं, खूप घाम यायला लागतो त्यांना. सडनली असं होतं की कुठेतरी काहीतरी अडकल्यासारखं आहे, छातीमध्ये भरून आल्यासारखं वाटतं. सगळ्या खिडक्या उघडा, दारं उघडा. जे तुमच्या घरी जर कोणी पाहुणे आले आणि ते म्हणतात किती अंधार आहे, किती हवाच नाहीये या घरात, पटापट सगळे दारं उघडायला लागले, काय समजायचं आलेल्या माणसाला काय दोष आहे? बेसिकली त्याला वात दोष आहे. तुमच्या घरात प्रॉब्लेम नाहीये, पण त्या माणसाला सफोकेशन होतंय कारण त्याची प्राणशक्ती लो लेवलवर आहे. मग वात दोष बाहेर येण्यासाठी प्राणायाम हा खूप महत्वाचा आहे. वात दोषातनं बाहेर येण्यासाठी प्राणायाम आणि त्याचबरोबर वज्रासन. कारण वज्रासन तुमचं कॉन्स्टिपेशन पण काढून टाकतं. बेसिकली जर तुम्ही इंडियन टॉयलेट वापरायला लागलात तर ऑटोमॅटिकली तुम्ही ऑलमोस्ट त्या ज्या स्क्वॅट पोझिशनला म्हणजे जिम मध्ये जाऊन स्क्वॅटिंग करतात आज लोक, ती जी बसण्याची इंडियन टॉयलेटमध्ये बसण्याची जी पोस्चर आहे ते बेस्ट पोस्चर आहे असं आता अमेरिकेमध्ये त्यांनी प्रूव्ह केलंय की तुमचं पूर्ण जर क्लीन व्हायचं असेल शू आणि शी उभं राहून कधी करू नये याच्यावर ते रिसर्च करतायत सध्या. गुरुजींच्या ओळखीचा एक माणूस होता जो टॉयलेट्स वरती रिसर्च करत होता. आणि गुरुजींनी जेव्हा आम्हाला सांगितलं की हा माणूस टॉयलेट्स वर रिसर्च करतोय, आम्ही इतके हसत होतो आणि गुरुजी खूप ओरडले आम्हाला. ते म्हणले आपल्या सगळ्यांचा प्रॉब्लेम आजच्या आलेल्या या वेस्टर्न टॉयलेटमुळे, करू दे त्याला रिसर्च, कारण तो सांगेपर्यंत तुम्ही बदलणार नाहीये. आणि गावात लोक, तुम्हाला माहिती लोटा परेड, तुम्ही एएमसी ला जाता ना आश्रमला, तिथे काय असतं, इतके वेळा जावं लागतं की टॉयलेट पर्यंत कोण पोहोचेल, जिथलं जवळचं झाड मिळेल तिथं जातो आपण. आणि तिथे जे क्लिनिंग होतं त्याच्यानी काय होतं, तर तुमचा प्राण परत आल्यासारखं होतं. आणि आपण एखादा माणूस गेला त्याला काय म्हणतो, त्याची प्राणशक्ती संपली तेव्हा त्याच्या नाकासमोर हात ठेवतो आणि म्हणतो आता ह्याचा वात बाहेर येत नाही, हवा संपली, म्हणजे तिथं प्राण दाखवतो आपण. आता ज्याचं पित्त डिस्टर्ब झालंय त्याचं काय कमी होईल, तर त्याच्या चेहऱ्यावरचं तेज कमी होईल. तो माणूस तेजस जे असतं ना, लहान मुलगा कसं आपल्याला त्याच्या डोळ्यामध्ये त्याच्या चेहऱ्यावरती जे तेजस्वी दिसतं ते नाही दिसणार. पित्त वाढलेला माणूस आहे तो चिडचिडा तर असेलच, कारण त्याला राग तर येणारच आहे, पण त्याच्याकडे बघून तुम्हाला नको बा याच्याशी बोलायला, असं वाटतं हा रागीटच आहे, किंवा त्याच्या चेहऱ्यावरनं ते तेज गेलेला असेल, तो जो लाईट एलिमेंट आहे. कारण पित्तामध्ये काय आहे, फायर आहे, आणि फायर इज समथिंग कनेक्टेड टू लाईट. आणि लाईट इंग्लिशमध्ये म्हणलंय आपण, पण त्याला संस्कृत शब्द आहे तेजस, की जे आपण म्हणतो चेहऱ्यावरती दिसतं ते तेज किंवा तेजस. आणि ज्याचा कफ वाढेल त्याचं काय कमी होतं, तो ओजस कमी होतं. ओजस हा संस्कृत शब्द आहे परत, पण तो म्हणजे काय, तर लाईफ फोर्स, म्हणजे प्राण नाही. पुन्हा प्राण हा वायूमध्ये, वरचा प्राण लिहिलाय तो प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन म्हणा तुम्ही त्याला. पण ओजस, ओजस म्हणजे काय, तर तुम्हाला जगण्याची जी इच्छा देणारा जो लाईफ फोर्स आहे, की जगावं असं वाटलं पाहिजे ना. काही वेळा काय म्हणतात, जी लोकांना नाक तोंडलंय, हे झालंय, सगळी बॉडी जड जड होते. कफ ज्यांना होतो ना त्यांची बॉडी अशी जड किंवा टाईट होऊन जाते. बॉडी टाईट झाली याचा अर्थ काय आहे, तर कफ वाढायला लागलाय. त्यामुळे प्राण कमी झालाय, तेजस कमी झालंय का ओजस कमी झालंय, हे तुम्हाला दाखवतं की वात पित्त कफामध्ये काहीतरी अप अँड डाऊन झालेलं आहे. ओके. आता मागच्या वेळी तुम्ही मला विचारलं होतं की कसं समजायचं की वात प्रकृतीचा माणूस कसा दिसेल, पित्त प्रकृतीचा कसा दिसेल आणि
कफ प्रकृतीच्या माणसाला ओळखायचं कसं, म्हणजे माझी स्वतःची, मी दुसऱ्यासाठी नाही सांगत आहे, आपण काही डॉक्टर होणार नाही होत आता, पण माझी बेसिक प्रकृती कशी आहे. तर वात ज्यांची प्रकृती आहे, म्हणजे या तीन पैकी त्यांचा वात डॉमिनंट आहे आणि त्यांचा वात वाढण्याची शक्यता जास्त असते. तर त्यांचं कसं असेल, तर बाय नेचर त्यांचं वजन वाढतच नाही, ते कमीच, म्हणजे कितीही खाल्लं तरी ते सगळं जिरून जातं म्हणतात. त्यांची काय प्रकृती आहे, तर वात प्रकृती आहे. आणि त्यांची त्वचा कोरडी असेल, नख त्यांची फार वेळा तुटतात किंवा अशी कटकट होतात त्याच्यावरती, केस पातळ असतील, डोळे लहान असतील आणि डोळे असे आत गेलेले असतात, जास्त करून त्यांचे डोळे आत गेलेले असतील. आणि ही माणसं खूप बोलतात, खूप बोलतात, म्हणजे ती बोलायला लागली की थांबणारच नाहीत, इतकी त्यांची हे जास्त असते त्यांना. आणि ती हे करू का, ते करू का, ते करू का, असं सगळीकडे फिरत राहतील, एका ठिकाणी बसू नाही शकत. ही माणसं ज्यांची वात प्रकृती जास्त आहे ती बसू शकत नाही, पण त्यांचे संध्याकाळी पाय पण दुखतात, इतकं ते काहीतरी करतात की थकून जातात, त्यांची सगळी शक्ती कमी होते. सो वात प्रकृतीचा माणूस बेसिकली बारीक दिसेल आणि त्यांना वजन वाढण्यासाठी पण खूप कष्ट करावे लागतील. पण मग त्यांनी वजन वाढण्याची गरज नाहीये, त्यांचं वजन बारीक राहिलं तरी इट्स ओके, कारण त्यांचा बेस नेचरच तसा आहे. आता पित्त प्रधान असेल तर त्यांच्या शरीरामध्ये जन्मापासूनच अग्नितत्व जास्त आहे आणि अशा लोकांना लवकर ताप येतो, लवकर उलट्या होतात, इन्फेक्शन फूडचं खूप लवकर होतं, कारण त्यांची बेसिकली रचना उष्ण बॉडी आहे. त्यांनी गूळ तरी 2 तुकडे खाल्ला तरी त्यांना सकाळी तोंड येतं. खूप लोक म्हणतात थोडंसं काही झालं की माझं तोंड येतं. तोंड येतं याचा अर्थ काय, शरीरातली उष्णता वाढते. अशा लोकांनी त्यांचं जर हीट बॅलन्स करायचं असेल आणि पित्त बॅलन्स करायचं असेल तर पाणी व्यवस्थित प्यायलं पाहिजे आणि आठवड्यातनं 1-2दा तुळशीचं बी रात्री भिजत घालायचं आणि सकाळी त्याच्यामध्ये काही घालायची गरज नाही, जसं सब्जा किंवा चिया सीड्स पितो ना तसं चिया सीड पिऊ शकतात, पण बेस्ट इज तुळशीचं बी, जे औषधी म्हणून मिळतं, 30 रुपयाला वगैरे तुमच्या याच्या वाण्याकडे किंवा औषधाच्या दुकानात मिळते. ती 1 वेळ घेतलेली पुडी अर्धा चमचाच घालायचंय तुम्हाला, ती 5-6 महिने पुरवली पाहिजे, कारण आठवड्यातनं एकदा किंवा 2दा घ्यायचंय. जेव्हा हीट वाढलेली जाणवेल त्या हीट साठी औषध न घेता त्याला असं सेट केलं तर चांगलं. पण ही पित्तप्रधान माणसं खूप हुशार असतात, नॅचरली हुशार असतात, म्हणजे हुशार इन द सेन्स ते गणित किंवा सायन्स असं नाही, त्यांना कुठलीही गोष्ट पटकन कळते, कारण त्यांचा बेस खूप चांगला असतो, अग्नी आहे त्यांच्या याच्यामध्ये. अग्नी काय दाखवतो, तो ज्ञान दाखवतो. आणि त्यांच्याकडे मी काहीही करू शकते, कुठेही जाऊ शकतात, घाबरणार नाही, त्यांना कॉन्फिडन्स खूप जास्त असतो. आणि कोणाशीही बोलायला, काही गोष्ट करायला, का हे 10 जण बसले की अरे हे करायचंय, हो मी करतो की म्हणतील ही माणसं. वात प्रकृतीवाला आहे तो म्हणेल बघूया कोणी मला म्हणलं तर मी घेईन, ते जरा शांत राहतील. पित्त प्रकृतीची माणसं खुश नसतील पण कुठलीही गोष्ट करायला तयार असतील. ओके, सो वात आणि पित्त जास्त असेल तर आनंद जवळ येत नाही, कारण त्यांच्याकडे काय जवळ येतं, क्रोध किंवा चिंता. ओके, चिंता आहे वाताजवळ, क्रोध आहे पित्ताच्या जवळ. त्यामुळे ज्यांची प्रकृती अशी आहे त्यांना आनंदासाठी खूप कष्ट करावे लागतात. आता तिसरं कफ प्रकृती. कफ प्रकृती ज्याची जास्त आहे त्याची नॅचरली बॉडी एकदम स्ट्रॉंग दिसेल, तो माणूस पैलवान सारखा दिसेल, त्याची वाईड बॉडी असेल. हे मी मागच्या वेळी सांगितलं होतं, तेव्हाच तुम्ही मला विचारलं होतं कसं ओळखायचं. सो यांची शरीर यष्टी जाड असेल, त्यांचे डोळे एकदम ब्राईट असतील तुम्हाला, म्हणजे डोळे असे वात प्रकृतीवाल्याचे आत गेले असतील तर कफवाल्याचे बाहेर आलेले असतील, असे प्रोट्रुडिंग असतात डोळे बाहेर आलेले, की डोळ्यातच पहिले डोळेच दिसतात आपल्याला त्यांचे. आणि त्यांचा चेहराच पूर्णपणे इतका ब्राईट आणि व्हाईट असतो की त्यांना तुम्हाला बघत राहावंसं वाटेल. ते खूप म्हणजे काही लोक तर सुंदर दिसतात त्यांच्यातली, म्हणजे सुंदर इन द सेन्स बघत राहावं वाटेल इतकी ती अशी सुदृढ आणि सुंदर असतात, जर त्यांचा कफ हा बॅलन्स असेल तर. कफ वाढला तर नाही, कफ बॅलन्स असेल तर. आणि ही लोक आनंदी असतात, यांना ना कशाची चिंता ना कशाचा राग.
ही लोक ऑलवेज आनंदी. तर तुम्ही बघा, तुम्हाला याच्यावरनं कळेल की आपलं कफ वाढला तरी प्रॉब्लेम नाही असं म्हणू नका. कारण कफ वाढला तर आनंद जाईल, कफ बॅलन्स असेल तर आनंदी राहतात. याचं मिसअंडरस्टँड करू नका की कफ वाढला की मला आनंद मिळणार नाहीये. पण कफ प्रॉमिनंट असेल तर ती लोक नॅचरली आनंदी असतात. म्हणजे त्यांना ना काही कोणी काही म्हणलं, हा इट्स ओके, होऊन जाईल असं म्हणणार, ते कुठलंही घेतील. मग आता मी तुम्हाला सांगते की शरीर प्रकृती बघायची कशी. ओके, म्हणजे ओळखायचं असेल एखादा माणूस बघून, तर पित्त ज्याचं आहे ना त्याचा असा ट्रँग्युलर बॉडी असेल, म्हणजे वर वाईड आणि खाली बारीक. आणि लेडीज असेल तर खाली वाईड आणि वर बारीक. ही त्यांचं डिझाईन असं असेल. म्हणजे शरीराला जर तुम्ही मोजलं तर तो एक ट्रॅपेझियम किंवा ट्रँग्युलर टाईप असेल, म्हणजे वर आणि खाली त्यांचं इक्वल नसेल. पण हेच जर तुम्ही बघितलं की वात असेल तर ते एकदम सरळ सोट असते त्यांची बॉडी. म्हणजे वर आणि खाली खांद्यांचा आणि पायाचं डिस्टन्स सेमच. पण हेच जर तुम्ही कफ बॉडी बघितलं तर ते दिसणार तुम्हाला राऊंड राऊंड, मोठं वरती मोठं, असे पूर्ण राऊंड दिसणार. तर या तिन्हीतला फरक तुम्हाला कळला असेल आता. तर असं बघून ही नॉर्मल शरीर यष्टी आहे त्यांची. मग ती वाढली तरी तशीच वाढणार. मग म्हणजे वातवाल्याचं वाढलं तर ते सगळीकडे इक्वल वाढेल. पण कफ वाढायचं वाढलं ना तर सेंटर पार्ट ऑफ बॉडी खूप वाढतो त्यांचा. ओके, गुड. सो आता याच्यानी तुम्हाला कळलं असेल की या शरीराला ओळखायचं कसं. पण आता मग या पंचभूतांना आपण हँडल करू शकतो, कारण आपण वातपित्त कफाला हँडल करणं किंवा त्याच्यासाठी औषध घेण्यापेक्षा आपण पंचभूतांना हँडल करू शकतो. मग कसं करायचं. तर पृथ्वी तत्व हँडल करण्यासाठी महत्वाचं आहे की पृथ्वी जवळ जा किंवा ग्राउंडिंग करा, अनवाणी चाला, बागकाम करा. आणि हे दिवसभर करू शकलात, जी शेतात वगैरे राहतात त्यांना तर खूप सोपं आहे. पण जर तुम्हाला ऍटलिस्ट दिवसाची 30 मिनिटं, आणि याच्यानी काय आपण मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचा फ्रीज किंवा मायक्रोवेव्ह किंवा टीव्ही याला तुम्ही 3 पिन प्लग वापरता घरामध्ये, राईट. आणि नॉर्मल लाईटला तुम्ही 2 पिन प्लग वापरता. मग तो 3 पिन प्लग काय आहे, तर त्याचा जो तिसरा वरचा पिन आहे ना तो अर्थिंग केलेला आहे त्याला. आणि अर्थिंग म्हणजे काय, तर त्या इन्स्ट्रुमेंट वापरताना आपल्याला शॉक लागू नये, त्याचं जरी व्होल्टेज अप अँड डाऊन झालं, तुम्ही हात लावलात तर त्याला अर्थिंग केलंय, म्हणजे त्याचं एक्सेस जे इलेक्ट्रॉन आहे ते सगळं भूमीकडे पाठवलं. तर तुम्ही जेव्हा अनवाणी चालता ना तेव्हा आपल्या शरीरातलं सुद्धा, आपल्या शरीरात पण फ्री रॅडिकल्स आहेत. त्यामुळे तुम्हाला कधीतरी सडनली असा स्टीलच्या ग्लासला हात लावला तर, किंवा गाडीमध्ये बसताना काचेला हात लागला तर, किंवा आपण सिंथेटिक कपडे घातले तरी आपल्याला असा काहीतरी एक करंट लागल्यासारखं वाटतं. करंट लागल्यासारखं वाटतं याचा अर्थ काय, तर आपल्या शरीराचं व्होल्टेज शून्य नाहीये, ते वाढलेलं आहे. आणि ह्याचं मेन कारण आपल्या पायातल्या चपला, ज्या घरामध्ये सगळ्यांना आपल्याला सवय कोणी केली आहे माहिती नाही, पण आता सगळी आजकाल घरामध्ये घरातल्या चपला वेगळ्या आणि बाहेरच्या चपला वेगळ्या असं आपण केलं. आणि टाईल्स वरती तुम्ही चपला नाही घातलं तरी प्रॉब्लेम आहे, कारण त्या टाईल्सचं स्ट्रक्चरच असं आहे की पाणी दिसलं नाही तर आपण घसरणार आहे, म्हणून आपण घालतो. मग आता त्याच्यासाठी उपाय काय, तर दिवसाची 30 मिनिटं तरी भूमी बरोबर राहा, गार्डन मध्ये जा किंवा वॉकिंगला गेलात तर मग त्या गार्डन मध्ये ग्रास असेल, चपला काढून तिथे थोडा वेळ बसा. चालता नाही आलं तरी चालेल, पण ग्राउंडिंग करा. दुसरं आहे जल. जल ऍडजस्ट करायचं असेल तर बेसिकली पाणी पित राहा. फक्त ते काय गटा 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 न पिता घोट 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 प्या, ऑटोमॅटिक शरीर त्याला अब्सॉर्ब करण्याची हे वाढते. आणि आंघोळ 2-3 वेळा करा. ज्यांचं जल इम्बॅलन्स आहे त्यांनी दिवसातनं 2-3 वेळा आंघोळ करावी, कारण त्यांना बेसिकली सतत ड्राय ड्राय वाटतच राहतं. आणि म्युझिक, जसं पृथ्वी तत्वासाठी मी सांगितलं जमिनीबरोबर राहा, जलतत्वासाठी तुम्हाला जे पाण्याचं म्युझिक आहे ना, जसं समजा की तुम्ही एखाद्या नदी काठी बसलाय किंवा समुद्रापाशी बसला असाल आणि शांत तुम्ही सकाळी सकाळी 5 वाजता गेलायत समुद्रावर, तर धूम झुम त्या लाटा अशा येतात, हिट करतात आणि परत जातात. त्याचा जो काही साऊंड येतो ना
पाण्याकडे ती कपॅसिटी आहे आवाज निर्माण करायची. पाणी बरोबरच आवाज करू शकतं. त्यामुळे पाण्याला आपण आवाजाने बॅलन्स करू शकतो, पण ते शांत लाईट म्युझिक. ओके, गुड. त्याच्यानंतर अग्नी. अग्नीसाठी तुम्ही काय केलं पाहिजे, तर सूर्यप्रकाश हा खूप महत्वाचा आहे. किंवा मेडिटेशन विथ कॅन्डल लाईट मेडिटेशन ही एक चांगली प्रोसेस आहे, पण त्याच्यासाठी बरंच काय काय रेग्युलर हॅबिट लागते. पण आपल्यासाठी सर्कॅडियन रिदम जेव्हा आपण करतोय, तर मेन आपल्यासाठी काय आहे, तर सूर्यप्रकाश जर मिळाला तर रोज ॲटलिस्ट दुपारी 20 मिनिटं आणि सकाळी 15-20 मिनिटं. कारण सकाळी तुम्हाला इन्फ्रारेड लाईट मिळतो 9-10च्या आधी, आणि दुपारी 10 ते 3 मध्ये तुम्हाला अल्ट्रा व्हायोलेट लाईट मिळतो. आणि अल्ट्रा व्हायोलेट लाईट हा सूर्य जसा तुमच्या डोक्यावर यायला लागतो तेव्हा मिळतो. सूर्य उगवत असताना तुम्हाला इन्फ्रारेड मिळतो. त्यामुळे जर डी आणि B12 या दोघांना बॅलन्स करायचं आहे, आणि पोटातला अग्नी पण बॅलन्स करायचा आहे, आणि कार्टिझॉल मेलिटोनिन, ज्यांचं पित्त वाढतं त्यांचा मेन प्रॉब्लेम काय होतो, कार्टिझॉल मेलिटोनिन त्यांचं डिस्टर्ब होतं, आणि म्हणून मग झोप पण लागत नाही. जसं पोटामध्ये पित्त आहे, गडबड आहे, ढवळत आहे, झोप लागते का, नाही लागत. किती झोप आली तरी मेलिटोनिन तयारच होत नाही. त्यामुळे सूर्यप्रकाशात जाऊन आणि तुमचा 12 ते 14 तासाचा उपवास हा खूप महत्वाचा आहे अग्नी सेटल करायला. वायूसाठी काय, प्राणायाम आणि ओपन एअर, म्हणजे तुमच्या घरामधल्या खिडक्या ॲटलिस्ट 7 ते 8 तास फ्रेश एअर फ्लो राहायला पाहिजे. सतत एसी मध्ये सतत बंद 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 राहिलं तर मग तुम्हाला जो वायू जो नेचर मधला आहे तो मिळत नाही. तुमचं घरातलं सर्क्युलेशन, आजकालचे एसी चांगले आहेत की ते बाहेर टाकतात घेतात, पण तुम्हाला जे पाहिजे ते फ्रेश एअर मिळत नाही. त्यामुळे फ्रेश एअर आणि प्राणायाम हे खूप महत्वाचं, सोपं आहे. आणि आकाश तत्वासाठी काय करा, तर आकाश तत्वासाठी मेडिटेशन. कारण आकाश तत्व हे आपल्या खूप कुठेतरी आहे, आणि तिथे पोहोचण्यासाठी सिम्पल थिंग इज मेडिटेशन. ओके, त्यामुळे प्राणायाम, वेगस नर्व ऍक्टिव्हेशन, वॉकिंग इन द मॉर्निंग, मॉर्निंग वॉक, थोडे थोडे एक्सरसाइज आणि मेडिटेशन, हे आपलं जे काही रुटीन गुरुजींनी दिलं होतं ते ऍक्च्युली सगळी तत्व बॅलन्स करणार होतं. पण आपण जे जमेल ते कधीतरी करतो, त्यापेक्षा जर आता तुम्हाला वेळ मिळाल्यावर सगळ्या गोष्टी करायला लागलात तर ऑटोमॅटिकली सगळी तत्व सेट होतील. आता मी भारतामध्ये स्पेशालिटी काय आहे, तर आपल्या लोकांना या पंचभूतांविषयी हजारो वर्षापूर्वीपासून माहीत होतं, आणि त्यांना त्याची सगळी एलिमेंटची डिटेल माहीत होती. तर या 5 मंदिरं अशी बांधली आहेत की जिथे त्या पंचभूतांना एस्टॅब्लिश केलंय. म्हणजे आता तुम्ही बघितलंय की एखादी ऍप डाउनलोड करायची, तुमच्या फोनवर ऍप डाउनलोड करता, ऍप डाउनलोड केल्यावर तुम्हाला ते काय सांगतं, सिंक करतं ना तुमच्या बाकी ऍपशी. ते म्हणजे तुम्ही व्हॉट्सअप केलंय, प्रस्थापित पेक्षा सुद्धा मला सिंकिंग विथ एव्हरीथिंग असं पाहिजे. सिंक म्हणजे काय, तर तुमचे कॉन्टॅक्ट पण फोन व्हॉट्सअपला तुमचे सगळे कॉन्टॅक्ट माहिती आहेत का, तर तुमची जी फोन लिस्ट आणि व्हॉट्सअप एकमेकांशी सिंक आहेत. तुमचं बँक अकाउंट आणि तुमचं हे त्याच्याशी सिंक आहे. असलं काय काय करतो आपण, ते जे सिंकिंग आहे ते इथं त्यांनी केलंय की त्याला पूर्णपणे इतकं घेतलंय की तुम्ही तिथे गेलात, त्या मंदिरात प्रवेश केलात तर तुम्ही त्या एलिमेंटशी पूर्णपणे सिंक होऊ शकता. याच्यासाठी त्यांनी त्याचं डिझाईन असं केलंय, त्या देवळाचं डिझाईन असं आहे. आणि ही सगळी शिवाची टेम्पल आहेत, शिवजींचंच आहे, सगळी लिंग आहेत, आणि ते म्हणजे काय, पिंडी आहेत तिथे. तर पहिलं आहे पृथ्वी लिंग, जे एकांबरेश्वर म्हणतात, कांचीपुरमला आहे, केरळ आणि तामिळनाडूच्या तिकडे. दुसरं आहे पाणी, जलाचं, अप्पू म्हणजे वॉटर साऊथ इंडियन लँग्वेज मध्ये. सो हे जललिंगम म्हणा तुम्ही त्याला, त्याचं नाव आहे जम्बुकेश्वर. नंतर आहे अरुणाचलेश्वर, तुम्हाला माहिती आहे अरुणाचलाचं, ते अग्निलिंगम आहे अरुणाचलाला, ज्याची प्रदक्षिणा केली जाते. नंतर वायुलिंगम आहे श्रीकालाहस्तीला, जे आंध्र प्रदेशमध्ये तिरुपतीच्या जवळ आहे, म्हणजे तिरुपतीपासून 100-150 किलोमीटरवर आहे. जर तुम्ही कधी तिरुपतीला गेलात तर जरूर कालहस्तीला जाच, त्याच्याशिवाय तुम्ही तिरुपतीवर, इकडे विष्णू आहे आणि तिकडे शिव आहेत, आणि तिथे शनीश्वराचं पण मंदिर आहे, कारण ते वायुलिंगम आहे त्यामुळे.
म्हणजे ज्यांना शनी दोष वगैरे आहे तिथं बरंच काय काय करतं. आणि शेवटचं आहे आकाशलिंगम, जे चिदंबरमला आहे तामिळनाडूला. सो ह्या प्रत्येक देवळाची कन्स्ट्रक्शन वेगळी आहे, डिझाईन वेगळी आहे आणि इतकी सायंटिफिक आहे की तिथं ते का ते लिंगाचं एस्टॅब्लिशमेंट आहे तिथं गेल्यावर तुम्हाला तिथे लिहिलेलं पण आहे त्याच्या जे काही सायन्स आहे त्यांनी तिथे. तर ही खूप एक स्पेशालिटी आणि ही भारतातच आहे, बाकी कुठेही 5 एलिमेंट्स विषयी तुम्हाला मिळणार नाही. मग आता या 5 एलिमेंट्सना आपल्याला शरीरामध्ये एस्टॅब्लिश करायचं असेल तर 5 एलिमेंट्स हा नेचरचाच प्रोसेस आहे. नेचरच त्याचं बनलेलं आहे आणि ती 5 एलिमेंट्स पण आपलं शरीराशी जर आपल्याला त्याचं वाढवायचं असेल, म्हणजे जो काही इम्बॅलन्स वातपित्त कफाचा झालाय किंवा कुठल्याही एलिमेंटचा झालाय, तर ते करण्यासाठी त्या त्या एलिमेंटची गायत्री जप करू शकतो आपण. त्या त्या एलिमेंटची गायत्रीचा जप केला तर तो तो एलिमेंट आपल्या शरीरातला बॅलन्स करू शकतो. सो पहिलं मी दाखवलंय तुम्हाला वायू. सो वात दोष, मग वात दोषामध्ये काय होतं ते जर तुम्हाला बाहेर यायचं असेल वात दोषातनं तर वायू गायत्री. आणि वायू गायत्री काय आहे तर ओम पवन पुरुषाय विद्महे सहस्रमूर्तये धीमहि तन्नो वायू प्रचोदयात. मी आता तुम्हाला इथे एक वायू गायत्रीचं वर्जन दिलंय, पण डिपेंडिंग ऑन तुमचे काय इश्यू आहेत वेगवेगळ्या पुराणांमध्ये याच वायू गायत्रीचे शब्द वेगळे वापरलेत, कारण त्याची व्हायब्रेशन वेगळी आहेत आणि त्याचा इफेक्ट पण वेगळा आहे. पण मी जे तुम्हाला दिले आहेत ना ते आपली हेल्थ इम्प्रुव्हमेंटसाठी दिलेत. सो असा अग्निमंत्र आहे की जो अग्नी तुमची बुद्धीची अग्नी वाढवू शकतो आणि एक तुमच्या पोटातली अग्नी वाढवू शकतो आणि त्याची नावं वेगळी येतात. ओके. दुसरं आहे जल गायत्री. तुम्हाला ही मी आपल्या रेग्युलर ह्याच्यात शिकवली होती. आणि जल हे आपल्या आता दोन्हीमध्ये आहे, पित्त आणि कफ दोघांमध्ये वॉटर एलिमेंट आहे. त्यामुळे जल गायत्री तुम्हाला पित्त आणि कफ दोन्हीचा प्रॉब्लेम असेल तर त्याला बॅलन्स, म्हणून मी जल गायत्री खूप लोकांना करायला सांगते, कारण तेवढं केल्याने ऑलमोस्ट सगळे प्रॉब्लेम निघून जाऊ शकतात. खूप सारे आपल्याला पित्त आणि कफ याच्यामुळे आलेले आहेत. तर जलबिंबाय विद्महे नीलपुरुषाय धीमहि तन्नो स्वंभू प्रचोदयात. लास्ट टाइम तुम्ही बघितलं होतं तन्नो वरुण प्रचोदयात, कारण वरुण हे वर्ण येणारं जे पाणी आहे त्याला वरुण म्हणतात, म्हणजे जे हे येतं पावसाचं पाणी. आणि स्वंभू म्हणजे काय तर खालनं येणारं पाणी स्वंभू आहे. त्यामुळे कुठल्या एलिमेंटचं कसं आपल्या शरीराला आपल्याला बॅलन्स करायचंय त्याच्यात वेगवेगळे शब्द आहे. म्हणजे तुम्ही युट्यूबवर गेलात तर बरेच वर्जन मिळतील, पण हे सगळे वर्जन त्याचं त्याचं कारण वेगळं आहे. तुम्ही हे वापरा ज्याच्यानी तुम्हाला हेल्थ हा मेन आपला आस्पेक्ट आहे म्हणून. तिसरं आहे पृथ्वी गायत्री. ओम पृथ्वी देव्याय विद्महे सहस्रमूर्तये च धीमहि तन्नो पृथ्वी प्रचोदयात. आणि याचं आपल्याला बेसिकली पृथ्वी ही कफाशी आहे, वॉटर आणि पृथ्वी यांचं मिळून कफ आहे. त्यामुळे कफ दोषासाठी जल आणि पृथ्वी गायत्री करावी, पित्त दोषासाठी जल आणि अग्नी गायत्री करावी. त्यामुळे त्याचा त्याचा दोष तुम्ही बॅलन्स करू शकाल. सो अग्नी गायत्री. बद्दल सांगा ना आता परत जे बोललात तुम्ही. हा, आता जर तुम्हाला आपल्याला माहिती आहे की अग्नी आणि जल मिळून बनतोय पित्त आणि जल आणि पृथ्वी मिळून बनतोय कफ. मग आपल्याला जर कफ दोषापासून बाहेर यायचं असेल तर कफचे काय एलिमेंटचं मिक्सचर आहे तर जल आणि पृथ्वी. सो कफ वाढला असेल तर जल गायत्री 11 वेळा आज, आणि सकाळी करा जल गायत्री, संध्याकाळी करा पृथ्वी गायत्री. तुमच्या दिवसभराला ते बॅलन्स करेल. जर तुमचं पित्त वाढलं असेल तर सकाळी करा जल गायत्री, संध्याकाळी करा अग्नी गायत्री, कारण पित्तासाठी आहे जल आणि अग्नीचं. जर तुमचा वायू दोष वाढला असेल तर मग तुम्ही वायूची म्हणजे आकाश आणि वायू या 2 मंत्रांना करा. सो जे तुम्हाला ज्या दिवशी, म्हणून मी हे म्हणते की हे मंत्र रोज करायचे नाहीयेत, गरजही नाहीये, पण ज्यावेळी तुम्हाला जे वाटेल, जर पोटामध्ये फ्लॅट्युलन्स आहे, गुडगुडतंय, काहीतरी अनइझी वाटतंय तर ते वातामुळे असेल तर वायूची 2 जे आहेत वायू आणि आकाश गायत्री करा, 3-4 दिवस करा. तो ऑटोमॅटिक ते काय आहे ना, याच्यानी तुमचा दोष बरा होईल का असं मला विचारू नका, हे औषध नाहीये, पण तुमच्या शरीरातल्या त्या वायू जो घुमतोय
त्याला बॅलन्स करायला हा मंत्र तुम्हाला, कारण हे व्हायब्रेशन आहे बेसिकली. तर हे व्हायब्रेशन काय करतं, तर तुम्ही हॉस्पिटलला जाता, EEG, ECG आणि असलं काय काय काढतात ना ते, तेव्हा पण ते काय करतायत, तर ते तुमच्या इथे व्हायब्रेट करतात आणि चेक करतात काय करतंय. सर या मंत्रांचा उपयोग त्या त्या वेळी करा आणि रेग्युलरली मात्र तुम्हाला जर ह्याचा इफेक्ट पाहिजे असेल तर गायत्री मंत्राचं चॅन्टिंग रोज करू शकतो आपण. कधीही, कुठेही, कोणीही, कितीही वेळा गायत्री करू शकतो. पण हे मंत्र 108 वेळा रोज असं काही करू नका, कारण त्याच्यानी ते एकच एलिमेंट वाढतं आणि बाकीत इम्बॅलन्स सुरू होतो. मग हे जेव्हा कळत नाही तेव्हा ते इम्बॅलन्स वाढतो आणि मग अरे मी एवढं केलं तरी मला हा प्रॉब्लेम का होतोय असे तुम्ही प्रश्न विचारलेत तर तुमच्याकडे उत्तर तेच आहे, कारण तुम्ही काय केलंय, एक गोष्ट ताणून धरली आणि बाकी सगळ्याला सोडून दिलंय. तर मग तो ताण जिथे पडलाय ते वाढणार आहे, बाकी सगळं खाली राहणार आहे. त्यामुळे समजायचं शरीरामध्ये की माझं काय प्रॉब्लेम आहे, आणि त्यावेळी 3-4 दिवस जर तुम्ही हे केलं आणि तुमचं फूड, तुमचं काय औषध, जे काय तुम्ही हे पाणी प्या, ते करा, ते करत राहा. पण हे त्याला कॅटलिस्ट काम करेल. कॅटलिस्ट म्हणजे काय, तर त्या सगळ्याला खूप चांगलं वर्क होण्यासाठी हे मदत करेल तुम्हाला. सो लास्ट आहे अग्नी गायत्री. मग याच्यामध्ये हे मंत्र दोन, म्हणताना काय पर्टिक्युलर पोझिशन किंवा ठिकाण हा असं काय? मंत्राची बेस्ट काय आहे, तर तुम्ही हात म्हणजे जे काय मुद्रा, तीन मुद्रा किंवा ज्ञानमुद्रा ज्याला म्हणतात, पण मी त्याचं तुम्हाला हेही सांगणार आहे की तुमच्या 5 बोटांवरती 5 एलिमेंट्स आहेत. ओके, आणि एक एक बोट एकेका एलिमेंट्स आहे. तर तुमचं हे मी तुम्हाला दाखवते लास्टला, जल कुठे, अग्नी कुठे. तर जो गायत्री मंत्र करताय ते बोट पकडाल तुम्ही, कारण या 5 बोटांवर त्या त्या एलिमेंटचं आहे. ते एलिमेंटचं बोट पकडायचं. शांतपणे मेडिटेशनच्या पोस्चरमध्येच तुम्ही मांडी घालून बसा, मांडी नाही घालता येत असेल तर शांतपणे चेअरवर बसा, बेडवर बसा. पण एकदा का बसलात की ध्यान स्थितीसारखं पाहिजे आणि चॅन्टिंग तुम्ही करू शकलं पाहिजे. आता ज्यांना चॅन्टिंग करणं शक्य नाही, माझं चुकतंय का असं वाटलं, तर तुम्ही ऐका जो मंत्र कोणीतरी हे करतंय, इयरफोन लावून स्वतःच्या शरीराला त्याचं व्हायब्रेशन द्या. पण तो असा मोठ्यांदी लावून ठेवू नका. म्हणजे फोनवर लावून बाजूला ठेवलाय आणि चाललाय मी माझं काम करतेय, असा तो वर्क करणार नाही. तो तुमच्या शरीरावर त्याचं कंपन जाणवलं पाहिजे. तर म्हणण्यानी जास्त जाणवतं, पण म्हणताना मला नाही समजत आहे, चुकतंय असं वाटलं, तर मग तुम्ही युट्यूबवरचं ऑन करा, कानामध्ये इयरफोन लावा आणि ध्यान स्थितीमध्ये राहा. ती व्हायब्रेशन तुमच्या शरीराला मिळेल. ओके. सो हे ओके. म्हणताना मी काही अशी हे नाहीये, मेडिटेशनचे जे रूल आहेत तेच सगळे ठेवा. ओके. सो आता ह्याच्यामध्ये काय आहे, अग्नीमध्ये 2 आहे. आपल्यासारख्या एका 30-40 वर्षानंतर यांनी हा मंत्र म्हणावा, ओम महाज्वालाय विद्महे अग्निदेवाय धीमहि तन्नो अग्नि प्रचोदयात. कारण आपल्याला शरीरातली हेल्थ ऍडजस्ट करायची. पण हेच जर लहान मुलं आहेत 8वी 9वी 10वीची, ज्यांच्या शरीरामध्ये हीट नॅचरली आहे, त्यांचा ॲडोलेसंट चालू आहे, त्यामुळे हीट जास्तच आहे, त्यांचे हार्मोन पण खूप आहेत, त्यामुळे त्यांना हा मंत्र न देता त्यांचा एक मंत्र आहे ज्याच्यानी बुद्धी वाढवायची. तर तो ज्यांच्याकडे लहान मुलं आहे, तुम्हाला जर त्यांना द्यायचं असेल तर मला विचारा, मी त्यांना देईन. आपल्याला आता काही बुद्धी वाढवण्याचं करण्याची गरज नाही, आपल्या शरीरात बॅलन्स करायचं. तर हा जो शब्द आहे तो महाज्वालाय, तो शब्द पोटातली जी अग्नी आहे किंवा जे पित्त आहे त्याला सेटल करण्यासाठी आहे. ओके. तो मुलांचा जो आहे ना, ओम लाली लालाय विद्महे असं आहे, तो म्हणजे ब्रेनचे जे प्रोसेस आहे त्याच्यासाठी आहे, तो मेमरीसाठी आहे, तो वेगळा आहे. ओके. आता आकाश तत्वाचं आहे, ओम आकाशायचे विद्महे नभो देवाय धीमही तन्नो गगन प्रचोदयात. तर तुमच्या बेसिक गोष्ट लक्षात आली असेल, विद्महे धीमही प्रचोदयात हे फिक्स आहे, तो गायत्रीतलाच आहे. ओके. आणि तन्नो फिक्स आहे, कारण तन्नो म्हणजे काय, लेट मी बी ब्लेस्ड बाय दिस. मग तिथे म्हणाल तुम्ही गगन, अग्नी, पृथ्वी, वायू. सो याचं लॉजिक तुमच्या लक्षात येईल की हा मंत्र कसा फिट केलाय. तर विद्महे धीमही प्रचोदयात म्हणजे लेट मी गेट दॅट. तन्नो गगन प्रचोदयात म्हणजे मला तो त्याचा जो गगनाचा जो आहे तो मिळू दे, त्याचा जे काही
व्हायब्रेशन आहे ते. आणि मग तुम्ही कोणाला म्हणताय, तर ते धीमही म्हणजे त्याला माझा नमस्कार टाईप मध्ये आहे. याचा बेसिक अर्थ तोच आहे सगळ्याच. त्यामुळे याच्या अर्थामध्ये जाऊ नका, अर्थाची गरजही नाही आपल्याला, त्याचं व्हायब्रेशन खूप महत्वाचं आहे. सो आकाश तत्वाचं बेसिकली आपण बघितलं काय गरज आहे, तर ते तुम्हाला हे चुकलंय हा, वायूच आहे ते, हे मागचीच हे कॉपी झाली आहे इथे. आकाशाचं बेसिकली वायू तत्वाशी आहे, त्यामुळे पित्त कफाचं नाहीये, ते अग्नीचंच कॉपी झालंय. मी हे बदलून देईन तुम्हाला शेअर करताना. पण आकाशाचं काय आहे, आकाश तत्व आपलं वायू आणि आकाश हे एअर आणि आकाश हे वायूच आहे, त्यामुळे वायू तत्वाचे जे दोष आहेत ते जातील. मग आता या सगळ्या ह्याच्यामध्ये घडतं काय आहे, सो पंचमहाभूत आणि त्रिदोष, आपलं मन, आपली बुद्धी आणि आपलं शरीर, या सगळ्यांचं एकमेकांशी इतकं व्यवस्थित रिलेशन आहे की आपल्याला जर ते समजायला लागलं तर आपल्याला औषधांची गरज राहणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला आता, तुम्ही बघितलं तर गेल्या 9 दिवसात आपण टाइम हे औषध आहे आपल्यासाठी. तुम्ही वेळेत झोपणं, वेळेत खाणं आणि वेळेमध्ये आपल्याला समजणं. सो टाइम इज अ मेडिसिन. या वॉटर इज अ मेडिसिन, फूड इज अ मेडिसिन, मंत्र इज अ मेडिसिन, मेडिटेशन इज अ मेडिसिन, प्राणायाम इज अ मेडिसिन. म्हणजे तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याला जर व्यवस्थित समजून आपण करत राहिलो तर एक्सटर्नल कुठलंही मेडिसिन घ्यायची गरज नाही पडली पाहिजे. जिथे, कारण डिस्टर्ब होणार नाही असं कधीच म्हटलं नाहीये. हजारो वर्षापासून त्यांनी हे डिझाईन केलंय. आयुर्वेद आहे, नॅचरोपॅथी आहे, मंत्र आहे, साधना आहे. याचा अर्थ मनुष्याचं शरीर डिस्टर्ब होणार आहे हे त्यांनाही माहित होतं, आणि ते डिस्टर्ब झालं तर सेट कसं करायचं हे पण त्यांनी सांगितलंय. सो केमिकल औषधांवर डिपेंड न राहता नॅचरल औषधांवरनं आपण आपलं लाईफ सुखी करू शकतो. हे आपण या ऍडव्हान्स कोर्समध्ये कंबाईन केलं. तुम्ही बघितलं असेल तर एक एक याच्यामध्ये आपण कसं करत गेलो, तर टाइम इज मेडिसिन, फूड इज मेडिसिन, वॉटर इज मेडिसिन, मेडिटेशन इज मेडिसिन, मंत्र इज मेडिसिन, मेडिटेशन प्राणायाम आर मेडिसिन. तर याच्यामुळे तुम्हाला इतकं सहज आहे आता की हे काही सोडायची पण गरज नाही. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं एक 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 त्यावेळी करत राहा. कुठलं तरी कुठेतरी उपयोग होऊन तुमचं हे सेटल होईल. मग आता या तुमच्या आता फूडशी रिलेट करूया, तुमच्या या कफ पित्त वाताला. सो जिथे जिथे जो प्रॉब्लेम असेल तेव्हा कुठली चव टाळायची. जर कफाचा प्रॉब्लेम असेल, कफ हा प्रॉब्लेम असेल, तर गोड आणि आंबट या दोन्हीला कमी केलं पाहिजे. कफ ज्यांना जास्त आहे, म्हणून कफ जे होतं तर डॉक्टर सांगतात ना मिठाई वगैरे बंद करा, तर मग 2 दिवस दूध बंद करा, दुधाने बनवलेले सगळ्या मिठाई बंद करा, साखर बंद करा, असं डॉक्टरही सांगतात. सो कफ हे रिलेशन गोड आणि आंबटशी आहे. पित्ताचं रिलेशन खारट, आंबट आणि तिखटशी आहे. त्यामुळे पित्त झाला तर खूप सॉल्टी चिप्स वगैरे नाही खाल्ले पाहिजे, आंबट जास्त नाही खाल्लं पाहिजे. पण आंबट पेक्षा तुम्हाला तुरट चालेल, म्हणजे आवळा इज तुरट, त्याला आंबट नका म्हणू, आवळा हा तुरट आहे. त्यामुळे पित्तासाठी आवळा हा ऍक्च्युली मेडिसिन आहे. लिंबू हे मेडिसिन आहे, कारण ते ऍसिडिक नाहीये, ते आत गेलं की अल्कलाईन करतं. पण पित्त किंवा वात वाढला तर तिखट हे सगळ्यात डेंजरस आहे. जेव्हा जेव्हा बॉडी डिस्टर्ब आहे तिखट कमी केलं पाहिजे. आणि वात कफ, आता जे वाढलं की हे मेडिसिन कमी केलं पाहिजे, पण ते कमी करण्यासाठी पण त्यातले औषधं पण तशीच असणार आहे. औषधांची चव पण तीच असणार आहे आणि त्यातले त्रासदायक पण तेच असणार आहे. सो एक्झाम्पल पण मी दिली आहेत तुम्हाला. गोड म्हणजे पिकलेला आंबा, साखर नाही. खारट म्हणजे मीठ, कडू म्हणजे कारलं किंवा कडुलिंब, आंबट म्हणजे दही किंवा लिंबू ज्याच्यामध्ये ती ऍसिडिक हे आहे. तिखट म्हणजे लाल मिरची तर आहेच, पण त्याबरोबर तुमचे काही मसाले सुद्धा तिखट आहेत. काळी मिरी पण तिखट आहे बॉडीसाठी. आणि तुरट मध्ये आवळा किंवा पालकला पण तुरट आहे. नुसता तुम्ही कच्चा पालक खाल्ला तर त्याचा बेस टेस्ट हा तुरट आहे. तर हे सगळं आपण पुढे कधीतरी शिकू की या बॅलन्सला काय फूड सेट करता येईल, कारण तो थोडा मोठा
कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे. आणि या सगळ्या 5 एलिमेंट्सचा तुमच्या 5 सेन्सेसशी पण खूप मोठा संबंध आहे. 5 एलिमेंट्स आणि 5 सेन्सेस याचा पण खूप संबंध आहे. म्हणजे मी जे तुम्हाला म्हणलं की अग्नी तत्व ज्याचं वाढेल किंवा ज्याच्यामध्ये अग्नी असलेलं म्हणजे ज्याचं पित्तकारक प्रकृती आहे त्याचं तेजस कमी होतं. तर ते तेजस का कमी होतं तर त्याचे डोळे मेनली आणि पाणी असलेलं टंग, तर टंग त्याची पांढरी होत जाते. ज्याचं पित्त वाढलंय त्याची टंग ही गुलाबी राहणार नाही. डोळ्यांच्या खाली सुद्धा गुलाबी राहणार नाही. डोळ्यातलं तेजस जाईल, तोंडाची टेस्ट जाईल. तर ह्या एकेका तिथे इफेक्ट पण त्याचे त्या सेन्स ऑर्गनवर दिसतात तुम्हाला. सो वायू तत्व वाढलं तर स्किन तुमची ड्राय होणार आहे. ओके. काही लोकांना कानामध्ये उगीच हुळहुळतं, बाहेर पण जायला नाहीये पण नुसतं कानामध्ये काहीतरी होतंय किंवा असं कान नुसतं ड्राय झालंय आणि त्यात तेल घालावं असं वाटतंय. त्यावेळी काय येतं, शरीरातला वायू वाढला, वात वाढला तरी सुद्धा तुमच्या कानामध्ये ते. तर काल आपल्या हिच्या ट्रीटमेंटला मी तिला तेच सांगितलं होतं, कानातनच वात काढायला सांगितलं होता जो इथनं अडकत होता. कशी हो तुमची मुलगी? काल तुम्ही मला कोण विचारलं होतं? हो मॅम, ती बरी झाली सकाळपासून, ओके झाली, गुड. तर काहीच काल नाही आपण त्याच्या कानातनच वात काढून टाकला होता कारण वात तो तिथनच जायला पाहिजे. तो इथनं जो येत होता तो त्याला हे केलं. आकाशाचं हे इयरच आहे कारण तो वातच होता आतमध्ये. सो पृथ्वीचं आहे नोज. ओके. सो पृथ्वी तत्व हे कफाशी रिलेटेड आहे. पृथ्वी आणि पाणी मिळून कफ आहे. त्यामुळे कफ झाला की पहिलं काय होतं, आपलं नाक चोनल्यासारखं वाटतं, तो तिथेच सायनस सगळं तिथंच आहे ना. सो याचं त्याच्या सेन्स ऑर्गनशी रिलेशन आहे, ते तुम्हाला दाखवतं की काय येते. ठीक आहे. आणि त्याचं असोसिएटेड फिंगर लिहिलंय बघा. मी आता तुम्हाला मी सांगितलं ना मंत्र, आता अग्नी गायत्री म्हणताना थंब आहे, हे लिहून घ्या. हा अग्नि गायत्रीचा आहे. सो अग्नि गायत्री म्हणताना तुम्ही ध्यान मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा केली पाहिजे. अग्नि गायत्रीचा आहे थंब. सो तुम्ही या बोटानी त्याला पकडायचंय थंबला. हा वायू गायत्री करत असताना इंडेक्स फिंगर आहे, पण आता इंडेक्स फिंगर पकडायचंय ते थंबनी असं मध्ये पकडायचं. ओके. वायू गायत्री करताना ही अग्नीची आहे. वायू करताना थंबचा जे पहिलं नकल आहे त्याच्यावरती प्रेस व्हायला पाहिजे. पहिल्या नकलला अंगठ्यानी हे बेंड करायचं पहिलं बोट दर्शनी आणि त्याला प्रेस करायचं. हे वायू गायत्रीचं आहे. ओके. लक्षात आलं? हे अग्नीचं आहे आणि हे वायूचं आहे. आकाश गायत्रीसाठी मिडिल फिंगर आहे, ते टिपला येणार आहे. आकाश गायत्रीसाठी मिडिल फिंगर आहे, टिपला येणार आहे. पृथ्वी गायत्रीसाठी परत म्हणजे इंडेक्स आणि ही जी दोघं आहेत ना ती मध्ये येणार आहेत आणि हे छोटी आहेत ती टिपला येणार आहे. सो रिंग फिंगर जेव्हा तुम्ही हे कराल ते मध्ये यायला पाहिजे, त्याच्या पहिल्या पेराच्या मागच्या बाजूला. आणि जल गायत्रीसाठी तुम्ही लिटिल जल गायत्रीचा हेड. ओके. सो प्रत्येक बोट तुम्ही लक्षात ठेवा, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि वॉटर. एक 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 बोट एकेकाच आहे. सो कुंदामा मी तुम्हाला सांगितलं होतं की एक एक हे करा. तुम्हाला ज्या हाताने ही मुद्रा ठेवणं शक्य आहे ती ठेवलीत तर तुम्हाला लवकर त्याचा इफेक्ट मिळेल. जर तुमची बोटं नसतील बेंड होत तरी मानसिक तुम्ही ते होत आहे, गुड गुड करू शकताय, व्हेरी नाईस. त्या हाताने ठेवा मुद्रा, मग व्हेरी गुड. ओके. हा एक एक अग्नि गायत्री करताना असं म्हणायचंय, वायू करताना हे आकाश, पृथ्वी आणि जल, एक एक बोट पुढे करत जायचंय. तर हे लक्षात ठेवा कुठलं बोट कुठल्या ह्याचं आहे. ठीक आहे. गुड. सो फायनली काय तर मंत्र जप ही सायंटिफिक प्रोसेस आहे. ती काही अंधश्रद्धा नाही, ते काही स्पिरिच्युअल आहे म्हणून नाही. ज्यांनी पूजा करायची त्यांनीच मंत्र करावा. मंत्रासाठी मूर्ती असली पाहिजे का, मंत्रासाठी हे असलं पाहिजे का, असं काहीही गरज नाहीये. असलं तर चांगलं, नसलं तरी ओके. आणि याच्यावर आता भारतभर काय जगभर खूप रिसर्च होतोय कारण मंत्र हे व्हायब्रेशन आहे आणि त्याचा आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर खूप परिणाम होतो आणि मेन परिणाम होतो आपल्या ब्रेनवर. आणि ब्रेन हा मॅनेजर आहे. मॅनेजर एकदा सेटल झाला तर सगळी बॉडीला तो व्यवस्थित मॅनेज
करू शकतो. म्हणजे आपल्या शरीरातला कुठलाही इम्बॅलन्स जर बॅलन्स करायचा असेल तर मंत्र आपल्याला मदत करतात. ठीक आहे, गुड. सो आपण आता जाऊया रेसिपी जी तुम्ही मला मागत होतात की कुठलं दूध वापरावं. नॉर्मल दुधापासून मी म्हणते की जनरली आजकाल जे दूध येतं म्हणजे तुमच्या घराच्या बाजूला गोठा आहे आणि तुम्हाला डायरेक्ट गाईचं दूध मिळतंय, स्टील इट इज ओके. जर तुम्ही ते पॅकेटचं दूध वापरताय किंवा तुम्हाला गॅरंटी नाही आहे की कुठलं दूध तुमच्या घरी येतंय, त्यावेळी ते जे केमिकल मिश्रित, कारण आजकाल तर युरिया पण मिक्स करतात आणि आपल्याकडे येतंय आणि आपल्याला वाटतं की बेस्ट दूध मी 40 रुपये दिले, 50 रुपये दिले, तर ते सगळे त्या केमिकलसाठी दिलेले पैसे आहेत. त्यापेक्षा तुम्ही हे दूध घरातच बनवू शकता. मग नाचणीचं दूध म्हणजे प्रॉपर फुल नाचणी घ्यायची. काय करायचं तर इन्ग्रेडियंट्स बघा तुम्ही. 1 कप नाचणी, 1 कप म्हणजे तुम्ही काय मेजरमेंट घ्याल ते कप प्रमाणे 1 कप नाचणी. त्याच्यानंतर तुम्ही 5, 6, 7 बदाम, 4-5 खजूर किंवा अंजीर, ह्यातलं काहीही. बदाम तर ठेवा म्हणजे त्याच्याने टेस्ट येते. खजूर आणि अंजीर हे स्वीटनर म्हणून वापरणार आहोत आपण, कारण आपण साखर काही नाही वापरणार. पण तुमच्याकडे खजूर अंजीर नसतील तर तुम्ही गूळ वापरू शकता. आणि हे आपल्याला 1 कप नाचणीसाठी 5-7च बदाम पाहिजेत, खूप बदाम नाही घालायचे. त्याच्यानंतर स्मेल, कारण नाचणीच्या याला एक काहीतरी असा थोडासा नॉर्मल दुधासारखाच स्मेल येत नाही, त्याला काही असा खूप हेवी स्मेल येतो. तो काढण्यासाठी थोडीशी वेलची किंवा केशर घाला तुम्ही, कलरसाठी पाहिजे तर, व्हॉट एव्हर तुमच्याकडे जे असेल ते. आणि बेस्ट इज नारळ. आणि हा नसला तरी सुद्धा ओके. नारळ असला तर बेस्ट, नसला तरी चालेल. आणि गूळ, जर तुमच्याकडे खजूर अंजीर कमी असले किंवा नसले तर त्या दिवशी तुम्ही गूळ घालू शकता. आणि तो गूळ मात्र केमिकल फ्री गूळ, म्हणजे जो शुद्ध गूळ मिळेल तो गूळ. तर हे एवढेच तुमचे. आणि पाणी तर तुमचं जेवढं थिक, कारण खूप थिक पिऊ नाही ते. पहिलं ते खूप थिक होतं, तुम्हाला ऍडजस्ट करा पाणी तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे. सो खूप सिंपल गोष्टी लागतात आणि यातलं एखादं काही नसलं तरी परफेक्टली फाईन. मेन पाहिजे नाचणी आणि पाणी, बाकी सगळं तुमचं थोडीशी टेस्टसाठी येते. ओके, आता कसं करायचं तर पहिलं आहे की नाचणी 7-8 तास रात्री भिजत घाला, सकाळी करा, ते बेस्ट आहे. पण इन्स्टंट करताना काही लोक 2-3 तासच भिजवतात. जर तुम्हाला अगदीच म्हणजे इतकं इन्स्टंट आपल्या आयुष्यात काही करण्याची गरज नाहीये, त्यावेळी दूध नसलेलं काही वापरलं तरी चालेल. त्यामुळे रात्री भिजवा, सकाळी. पण ती भिजवण्याच्या आधी ना 2-3 वेळा धुवून घ्या, कारण त्याच्यामध्ये खूप माती, छोट्या छोट्या काड्या बिड्या असतात. तर त्याला असं चोळून चोळून धुतलं पाहिजे छान. आणि मग स्वच्छ पाणी घालून ठेवून द्या. आणि 1 कप नाचणीला 2 कप, म्हणजे त्याच्या वर, खूप वर असलं पाहिजे पाणी. आणि त्यातच तुम्ही बदाम, अंजीर आणि खजूर पण भिजत घालू शकता, त्या चांगल्या पाण्यात असेल तर. नाहीतर तुम्ही बदाम, अंजीर, खजूर वेगळ्या पाण्यात घाला, जर तुम्हाला ते पाणी पूर्ण स्वच्छ वाटत नसेल तर. आणि ते रात्रभर भिजवायची गरज नाही जर तुम्ही सकाळी उठून करणार असाल तर. तर बदाम तर ह्याच्यात घालू शकता तुम्ही, पण खजूर आणि अंजीर हे सकाळी उठल्यावर भिजवलेत तरी चालेल, नाही तर ते खूप सॉफ्ट होतात. ठीक आहे. आता सकाळी जेव्हा 7-8 तास भिजल्यानंतर त्याला पुन्हा 2-3 वेळा स्वच्छ केलं तरी चालतं. पण ती चांगली धुवून टाकायची. सकाळी जरी तुम्ही ती सोक केली आहे चांगल्या पाण्यात तरी सुद्धा ते पाणी जनरली मी प्रिफर नाही करायला सांगत, कारण कधी कधी तरी सुद्धा काहीतरी तरंगतं त्याच्यात. तर ते पाणी पण काढून टाकायचं, स्वच्छ गाळून घ्यायचं, गाळण्याने गाळलं तरी चालेल. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही जे बदाम तर त्यातच भिजवले होते असं समजा, खजूर अंजीर वेगळं भिजवलेलं चांगलं. आता त्या 1 कप नाचणी फुललेली असते थोडी, ती त्यात 2 कप पाणी घालायचं आणि ती मिक्सरवर फिरवायची. ओके, पाणी काढून टाकायचं, पुन्हा नवीन पाणी घालायचं आणि मिक्सरवरती इंच फिरवायचं. ते काय तुम्ही म्हणता त्याला, इंच करा.
लेफ्ट साईडला करा. 1 2 3 न करता एक येतं ना तुम्हाला, ते प्रत्येक मिक्सरला काहीतरी वेगळं म्हणतात. असं कर्र कर्र होत राहतं चटणीसाठी जे वापरतो ते. ओके. आणि खूप छान चटणी सारखं ते व्हायला पाहिजे. खूप पांढरं पांढरं दिसायला लागलं की मग त्याला गाळणीनी गाळू शकता तुम्ही, किंवा तुमच्याकडे मलमलचं कापड असेल, क्लॉथ फिल्टर असेल तर ते वापरा. एकदा करून थांबलात, तुम्हाला पुरेसं दूध मिळालंय असं वाटलं एकदा फिल्टर करून, तर तुम्ही, कारण काही वेळा काय होतं अजून त्यातलं पूर्ण निघालं नाही असं वाटलं तर परत फिरवू शकता तुम्ही. पण माझा प्रेफरन्स असतो की तुम्ही जे एकदा मिळालं दूध तेवढं फिल्टर घ्या, ते दूध म्हणून वापरा. आणि जो त्याचा चव उरला, चोथा उरला, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून छानपैकी त्याचे डोसे बनतात. त्याचं जे थिक हे करा, तो जो उरलेला चोथा आहे त्याच्यात थोडं पाणी घाला, पुन्हा मिक्सी फिरवा, ते डोसा पिंडी तयार होईल त्याची. त्याच्यामध्ये मग तुम्ही कॅरेट किसून घाला, कोथिंबीर घाला, कांदा घाला, लसूण घाला, पेस्ट घाला, जे काही त्याला डेकोरेट करायचं, टेस्टी करायचं असेल ते करा. त्याच्यामध्ये मीठ घाला आणि त्याचे छान डोसे करू शकता तुम्ही, आणि याचं दूध निघू शकतं. पण तुम्हाला ते नाही करायचंय तर मग तुम्ही 2 3 वेळा त्याला सेम प्रोसेस करा. म्हणजे पाणी घाला, मिक्सर फिरवा, पुन्हा गाळा, पाणी घाला. तर जेवढं तुम्हाला त्यातनं रस काढता येईल तो काढून घ्या. 2 3 वेळा केलात चालेल. मग ते उरतं ना, ते फक्त हस्क असतं. मग ते हस तुम्ही झाडाला घाला. ओके. तुमच्याकडे कुंडी वगैरे असली तर त्याच्यात घाला, नाहीतर मातीमध्ये टाकून द्या. त्याचा फारसा काही आपल्याला होत नाही. पण एकदा केलं तर त्याचा डोसा, इडली, उत्तप्पा, पण त्याच्यामध्ये ना थोडं बाइंडिंगसाठी बेसन घाला किंवा ज्वारीचं पीठ घाला, 1 2 3 चमचे त्याला. नाहीतर त्याला स्वतःला बाइंडिंग नाही होत, डोसा तो असा दूर 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 जातो. तर त्या पिठाचं मिक्सी करत असताना थोडंसं दुसरं तांदूळाचं पीठ किंवा डाळीचं पीठ काहीतरी थोडंसं 3 4 चमचे घातलेत तर डोसा छान होतो. मग आता हे दूध जे काढलं त्याचं काय करायचं, हे आपलं साखरेशिवाय नाचणीचं दूध तयार आहे. हे थोडं गरम करायचं. आणि त्याचं काय होतं, तुम्ही जेव्हा करत राहता ना, ते खाली असा त्याचा चव राहतो. त्यामुळे गरम करायच्या आधी ते पूर्ण 2 3 वेळा या भांड्यातनं त्या भांड्यात करा, म्हणजे ते सगळं मिक्स होतं. पाणी आणि हे सेपरेट होत नाही. आणि ते गरम करायचं, पण खूप उकळायचं नाहीये, नॉर्मल दुधासारखं उकळायचं नाहीये त्याला. गरम व्हायला पाहिजे, वाफ यायला पाहिजे त्यातनं. त्याच्यानंतर गॅस बंद करायचा. गॅस बंद केल्यावर मग त्याच्यामध्ये गूळ, ते खजूर अंजीरची काय पेस्ट करून त्याच्यात घातलीत तर मग ते खूपच टेस्टी. नॉर्मली तुम्ही त्याच्यामध्ये चहा बनवू शकता, दूध म्हणून पिऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्ही हळद घालून दूध हळद पिऊ शकता, त्याचं काय पाहिजे ते करू शकता. याच्यानंतर साधारण 1 कप नाचणीपासून तुम्हाला 1.5 लिटर पर्यंत दूध मिळू शकतं साधारणपणे. पण डिपेंड्स, ते नाचणी नाचणीवर पण कधी कधी आहे. पण 1 ते 1.5 लिटर दूध पर्यंत एवढाच त्याचा थिकनेस ठेवा, म्हणजे खूप ते घट्ट नका ठेवू. मग आता तुम्हाला त्याचा चहा बनवायचा तर चहा बनवा, त्याचा फ्रूट मिल्कशेक बनवा, स्मूदी बनवा. त्याच्यामध्ये तुम्ही ती स्मूदी मी परवा सांगितलं तसं चिया सीड्स घाला, त्याच्यामध्ये फ्रूट पल्प घाला, मँगो असेल तर मँगो घाला, जो सीझन फ्रूट चालू आहे स्ट्रॉबेरी असेल ते घाला. खूप छान लागतं. आणि ते तुम्हाला, पण असं 2 3 दिवस ठेवू नका त्याला. ठेवलं तर मग पुन्हा फ्रीजमध्ये ठेवा, टेम्परेचर आणा. सो बेसिकली हे 1 1.5 लिटर रोज तुम्हाला दिवसभरात पुरून जातं. नाही, तुम्ही अर्धाच कप ठेवा जर तुम्ही एकटेच करणार असाल तर. पण आज बनवलं आणि 2 3 दिवस ठेवलं मग, पण याचं दही सुद्धा लावता येतं. हा, आता हे सपोज तुम्ही 1 1.5 लिटर बनलं, त्यातले तुम्ही 3 जण आहात, एक 750 ml संपलं तुमचं, आणि 1 कपभर दूध उरलंय, तर ते पुन्हा थोडं गरम करा. तुमच्याकडे नॉर्मल विरजण असलं तर ते नॉर्मल विरजण टाकू शकता त्याच्यामध्ये. नाही तर हिरव्या मिरचीच्या काड्या टाका, नाहीतर एक लाल मिरची टाका. त्याच्यानी पण त्याचं दही छान लागतं. थोडं गरम व्हायला पाहिजे. आणि त्याचं ते दही लावण्याच्या तुमच्या ज्या नॉर्मल पद्धती आहेत, कुठल्याही यांनी याला दही पण छान लागतं. पण ते खूप लवकर आंबट होतं, म्हणजे जर तुम्ही बाहेर ठेवलं तर 1 रात्र बाहेर राहिलं तर प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट डे तुम्ही ते सलाडमध्ये वगैरे सुद्धा. पण ट्राय करा, खूप छान लागतं जेव्हा तुम्ही स्मूदी वगैरे करता. आणि असंच तुम्ही या नाचणीच्या ऐवजी बदामाचं दूध करू शकता.
असंच तुम्ही ग्राउंडनटचं पण दूध करू शकता आणि त्याचा चव तुम्ही सेम वे वापरू शकता. सो ज्यांना प्रोटीन डेफिशियन्सी म्हणून वेगवेगळ्या प्रोटीनच्या पावडरी खायला सांगितल्या आहेत त्यांनी त्या पावडरी खाण्याच्या ऐवजी हे केलं तर दाण्याचं दूध, दाणे म्हणजे चांगले क्वालिटीचे मोठे दाणे असेच रात्रभर भिजवायचे, मिक्सी करून त्याचं छान दूध निघतं. सेम प्रोसेस सगळी सेम. नाचणीच्या ऐवजी बदाम, बदामाचं तर फिल्टर पण करावं लागत नाही कारण ते त्याच्या त्या चोथ्यासकटच फार टेस्टी लागतं. नारळाचं तुम्ही जर चव काढलात तर ते जे उरतं ती जी तुम्ही भाजी बनवाल त्या दिवशी, सपोज तुम्ही काय तोंडल्याची भाजी किंवा याची भाजी दुधीची बनवताय तर त्याच्यासाठी तुम्ही तो ग्रेव्ही म्हणून पण वापरू शकता. बदामाचा पण ग्रेव्ही वापरू शकता. बदामाचं करताना तुम्ही त्याच्यामध्ये कॅशू पण थोडे घालू शकता की ज्याच्यानी थिकनेस येतो. सो या वेगवेगळ्या प्रकारच्या यांनी तुम्हाला टेस्टी करता येतात गोष्टी. ठीक आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. होप आज जास्त क्लिअर झालं परवापेक्षा बऱ्याच गोष्टी. हो मॅम. गुड. पहिली प्रेयर करून घेऊया.